सो हे गाइस, कैसे हो आप सब लोग? आई होप सब अच्छे होंगे। तो आज है हमारा 365 डेज ब्लॉगिंग चैलेंज का डे 25। तो फिर देखते हैं गाइस आज का दिन हमारा कैसे जाता आहे। बेटा माझ्या आजीने मेहंदी लावले केसांना, पण ते पाणी नसल्यामुळे तिला अजून धुता नाही। आज आमच्या इथली लाईट गेलंय, कधीपासून 2-3 तास झाले लावून बसले ते, पण ते आमची लाईट नाही आहे आज म्हणून पाणी संपलंय। तर नंतर हा ते कडक झालेत, पण फार आता तिचे डोक्यावरची केस आता धुतले निघतात की नाही काय माहिती। तुम्हाला माझ्या आजीच्या हातावरचा टॅटू दाखवतो, थांबा। तिने काढलाय हातावर तिच्या जमान्यात। बघा गोंधन हे किती वर्ष जुना आहे, पण हा लई लग्नानंतर हा हे दुखलेला का काढताना? एक जण बहिर काय नाही, दुसऱ्या हातावर पण आहे ना? हे आहे काय नक्की मंदिर? तुळशीचं वृंदावन आहे रे. हे का? हा, हे तुळशीचं वृंदावन असतं. हे जुन्या काळात लोक अशी काढायची। ह्याला गोंधन बोलतात। आमच्या आजीनी केलेलं आहे, अजून आहे ते तसं स्प्रेड झालंय आता ऑलमोस्ट, पण ते आहे आठवण। जबरदस्ती काढायचेच पहिला कपाळावर विण आहे, मशीन नाही, सुई असायची ती सुई टोचून अशी करायची। सुई टोचून? हा, सुई टोचून अशी अशी अशी। तुला पण काढायचं आहे का? नाही रे बाबा, लय पूर्वी शिंगेने काढलं, मिनीने काढलं, ताईनं गोंधाने काढलं। मला ही पहिलं फसून शिकत टिकलं। मला तर आपल्याला तर काय नाही, तुझं नाही ना मिळत? नाही नाही बिलकुल नाही, आमच्या आजीचंच आहे। टिकलाच आहे माझं गोंधाने। मम्मी पण चाललेत, आम्हाला जरा घरातलं सामान आणायचं होतं, तर त्याच्यामुळे चाललेत। संध्याकाळी चाललेत, कारण सकाळी ऊन खूप असते। हे आहे की संध्याकाळी ट्रॅफिक तर असणार आहे, पण आता संपलं पण होतं म्हणून आम्ही आता चाललेत। तर चला जाऊया। आता आम्ही आलेत पायनॅपल घ्यायला, कारण मला आवडतो खूप। इकडे फेमस आहे, ते तिकडे साफ करत आहे बघा। आम्ही अख्खं पूर्ण पायनॅपल घेतलं, इकडे पण आहेत, तो साफ करायला लावलाय। तर आता आम्ही पण आलेत जाऊन, आणि आता तुम्हाला दाखवतो कोण आलंय बघा। ए जा बिस्किट खायला, वरती जा जाऊ। राणीला इकडेच दे, शेरूला दे त्या साईडला। तुझे खा पहिला। राणी लगेच अटॅक करते, तिचे फिनिश झालं दुसऱ्यांवर। मी खा राहू पायनॅपल, आणि फायनली आमच्या आजीनी पण केस धुवून टाकली। हे बघा, एकदम सेम रॉकस्टार सारखी दिसत आहे आजी, सिंगर। आम्ही गेले ना, पाणी आलं तर मग आजीनी केस धुवून टाकली तिची कम्प्लीट एकदम। कमेंटमध्ये मला नक्की सांगा, जर तुम्हाला माझ्या आजीसोबत अजून ब्लॉग्स बघायचे असतील तर मी अजून जास्त बनवेन, तर तुम्ही नक्की मला सांगा। आजीकडे खूप आमच्या जुन्या काळातल्या स्टोरी आहेत, ते पण ती सांगेलच पुढच्या ब्लॉगमध्ये। अजून आजी ते कॅमेरा फ्रेंडली नाही झाली, ती जरा लाजते, पण हळूहळू होईल सवय। पण जर तुम्हाला तिच्यासोबतचे ब्लॉग्स बघायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा। जस्ट मेरा खाना खा के हो गया है, तो आई होप आपको ये छोटा व्लॉग पसंद आया होगा। अगर पसंद आया होगा तो अच्छी सी एक कमेंट जरूर करना। तो गाइज मिलते हैं एक नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए